नमस्कार. तर मी अंकुश सानप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपसचिव, जनहित कक्ष. तर आज आपल्यासमोर जे आहेत श्रीकांत बिर्जे, एक ज्येष्ठ नागरिक. त्यांच्या ज्या मनातील भावना आहेत, त्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्न आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे तो आज मी आपल्यासमोर त्यांना विचारणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करतो. नमस्कार बिर्जे काका. नमस्कार. काका, प्रश्न असा आहे की काका, शिवसेना निर्माण का झाली आणि केव्हा झाली? असं आहे की त्यावेळेला बहुसंख्य कोकणातून लोक मुंबईत यायचे नोकरी धंद्यासाठी आणि मी पण तसाच आलो. पण मुंबईत आल्यानंतर बघितलं तर आपल्याला पुढे नोकरीचा आसरा नाही, चान्स नाही, पुढे काय नाही. आणि सगळं मराठी तरुण सगळे विस्तारलेले होते आणि परप्रांतीयांची जास्त वर्चस्व ह्या मुंबईमध्ये होतं. आपल्या जुन्या मुंबईमध्ये होतं. ते साऊथ इंडियन लोक खूप शिकलेले, ते मोठमोठ्या कंपनीमध्ये ऑफिसर असायचे आणि मग त्यांच्या गावातले जे सगळे लोक आहेत ते ते घेऊन यायचे आणि तिथे त्या कंपनीत भरती करायची. जसं सिमेंस आहे, क्रॉम्प्टन आहे. तर आम्हाला काही नोकऱ्या मिळायच्या नाहीत आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि मग शिवसेना मार्मिक मधून त्यांचं मार्मिक हे होतं, त्या मार्मिक मधून त्यांनी हे सुरुवात केली की कसं मराठी माणसाला मराठी मुलांना नोकऱ्या मिळत नाही आणि त्याच्यातून शिवसेना निर्माण झाली 1966ला. त्याच्यापूर्वी मी कम्युनिस्टांमध्ये होतो, कारण तेव्हा शिवसेना नव्हती. आमचे सगळे नातेवाईक सगळे मिल कामगार. ते मिल कामगारांचे लीडर कोण? तर कम्युनिस्ट डांगे. आम्ही लाल बावटा, आम्हाला काय कळायचं ना, आमचं वय तेवढं नव्हतं. 19-30 वर्षाचं आम्ही होतो. लाल बावटा घेऊन फिरायचो. तर शिवसेना समजायला आम्हाला एक वर्ष गेलं. मी 67ला शिवसेनेत जॉईन झालो. भगवे झेंड्याचं अट्रॅक्शन, बाळासाहेबांचे प्रगल्भ विचार, हे सगळं मी आम्ही वेडे झालो, अक्षरशः वेडे झालो. नक्की. म्हणजे 1966 मध्ये शिवसेनेचं, बाळासाहेबांचं, आदरणीय बाळासाहेबांचं जे मार्मिक निघालं, त्या मार्मिकवर प्रेरित होऊन प्रत्येक मराठी मिल कामगार असो किंवा मराठी कोकणामध्ये असणारा नागरिक असो, हा प्रेरित झाला आणि शेवटी 2019 आता 24 चालू आहे, ते 1966 पासून ही शिवसेना आज तयार झालेली आहे. तर काका, दुसरा प्रश्न असा, शिवसेना स्थापन होण्यापूर्वी मुंबईत मराठी तरुणांची काय स्थिती होती? तेच आता सांगितलं ना, तरुणांना मराठी नोकऱ्या मिळत नव्हत्या. कुठेतरी फॅक्टरीत छोट्या मोठ्या फॅक्टरीमध्ये लोक आम्ही काम करायचे. मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आम्हाला चान्सच नव्हता, कारण तिथे वर्चस्व परप्रांतीयच साऊथ इंडियन लोक जास्त असायचे त्यावेळेला. साऊथ इंडियन लोक हो. तेच असायचे, त्याच्यामुळे त्यांचेच लोक सगळे कंपनीमध्ये भरती व्हायचे त्यावेळेला. बरोबर आहे. तर काका, पुढील असा प्रश्न विचारतो, शिवसेना स्थापनेवेळी महाराष्ट्राच्या कुठच्या भागातल्या लोकांनी पुढाकार घेतला? जास्त करून कोकणातलेच लोक. तेव्हा शिवसेनेत कोकणाच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. मुंबई पश्चिम महाराष्ट्रातले लोक जास्त नव्हते. ते होते ते कुठे मग असं थोडेसे मिलमध्ये होते, पण जास्त करून आम्ही कोकणातले, आम्हाला नोकऱ्या धंदे नाही म्हणून आम्ही मुंबईत यायचो. मुंबईत आल्यानंतर आम्हाला ही परिस्थिती सामोरे यायची, म्हणून बाळासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवला. म्हणजे काका, शिवसेने स्थापनेसाठी सर्वात पुढाकार जो घेतला तो कोकणी माणसाने. तर खूप खूप छान. आणि म्हणून कोकणामध्ये शिवसेना रुजली. कोकणामध्ये जी शिवसेना रुजली त्याचं कारण हेच आहे. जे चाकरमानी जाऊन गावाला सांगायचे नाही, आम्ही शिवसेनेला आपले मत द्यायला पाहिजे, आपल्या नातेवाईकांना सांगायचे, आणि अशा भक्कम झाली कोकण शिवसेना. नक्कीच. म्हणजे शिवसेना उभी करण्यासाठी कोकणवासियांचा खूप खूप मोलाचा वाटा आहे. तर काका, शिवसेना स्थापनेच्या वेळी महत्वाचे कुठचे प्रश्न होते आणि शिवसेनेचं प्रसार माध्यम काय होतं? प्रसार माध्यम म्हणजे मार्मिकच होतं. तेव्हा सामना वगैरे नव्हता आणि बाळासाहेब जे सभा घ्यायचे त्या सभेतून प्रचार व्हायचा. आता तुम्ही मला म्हणाल की एवढं पहिलं आंदोलन तुमचं कुठचं, म्हणजे आंदोलन केलं आम्ही, खूप आंदोलन केली. बाळासाहेबांनी सांगितलं एखादं आंदोलन घ्यायचं की आम्ही आंदोलन घ्यायची. पहिलंच जे आंदोलन झालं होतं 1969ला फेब्रुवारी महिन्यामध्ये, बेळगाव कारवारसह महाराष्ट्र झाला पाहिजे, हे आंदोलन बाळासाहेबांनी घेतल्यानंतर बाळासाहेबांना अटक केली काँग्रेसने. त्यावेळेच्या सरकारने अटक केली. अटक केल्यानंतर आम्ही इतके भडकलो, इतके पेटलो, आम्ही संपूर्ण मुंबई आम्ही जाळून टाकली. जुनं कोणीतरी तुम्हाला सांगेल, आम्ही ऊस जाळले, खूप संपूर्ण दहशत निर्माण झाली मुंबईमध्ये. तिथपासून मराठी माणसाची ताकद मुंबईत निर्माण झाली. लोक घाबरायला लागले, परप्रांतीय लोक आम्हाला घाबरायला लागले मराठी माणसाला. जसं की रेल्वेमध्ये समजा एखादा माणूस समजा मराठी बोलला तर बाकीचे टरकायचे, भांडण झालं
तर फक्त मराठी बोलला की बाकीचे घाबरायचे. आज परिस्थिती बदललेली. कशामुळे बदलली? बाळासाहेब गेल्यानंतर जी शिवसेना त्याच्या उद्धवच्या हातामध्ये गेले त्यानंतर ती शिवसेना मावळ झाली. नक्कीच काका, म्हणजे बेळगावमध्ये जे तुम्ही पहिलं आंदोलन केलं ते शिवसेनेचं पहिलं आंदोलन होतं. झालं. तर मोठं आंदोलन. मोठं आंदोलन होतं. शिवसेनेची रचना कशी होती, पदं कसं असायची आणि सुरुवातीचे नेते कसे तुम्हाला आठवतात? दत्ताजी साळवी, दत्ताजी प्रधान, अ, 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 नवलकर, वामनराव महाडिक हे आमचे त्यावेळेचे नेते. सुधीर जोशी, मनोहर जोशी हे आमचे त्यावेळेचे नेते होते. आणि काम खूप करायचे त्यावेळेस. खूप म्हणजे आंदोलनामध्ये खूप आम्हाला सहकार्य करायचे. नक्कीच, नक्कीच. हो. पुढचं एक भावनिक प्रश्न असा आहे, की आदरणीय बाळासाहेबांचा स्वभाव कसा होता आणि शिवसैनिकाशी ते कसे वागायचे? खूप चांगला. आज जसं राज ठाकरे वागतात ना, तसं सेम त्यांचा स्वभाव होता. एखाद्या शाखा प्रमुखच्या घरी जर काय समजा असा प्रसंग घडला, शाखा प्रमुखच्या घरी गेले आहेत बाळासाहेब. मी तर मी तर त्यांच्या बिल्डिंगच्या आपल्या पहिली जी जुनी मातोश्री आहे ना, तिथे आम्ही बसायचो. मी मोहनरावले ते आता माझा मित्र वारले ते खासदार होते. मोहनरावले, वासुदेव चव्हाण अशी आम्ही त्यावेळचे तरुण सैनिक 20, 22, 21 वर्षाचे सगळे शिवसैनिक. आम्ही खाली असायचे. बाळासाहेब खाली आले, की आम्ही त्यांच्याबरोबर त्या मातोश्रीमध्ये आम्ही फेऱ्या मारायचो. त्यांच्याकडे कुत्रे होते. मी त्यांना एकदा विचारलं पण होतं, "बाळासाहेब हा कुत्रा छान दिसतो." "नाही, हा मला दादा कोंडकेने कुत्रा दिलेला आहे." टिपकेवाला होता. अरे वा. मला अजून आठवतं ते. मला खूप भरून येते आता ते आठवण आली, की आम्ही फिरायचो. इतके बाळासाहेब चांगले होते. म्हणजे असं प्रेम आहे तुमच्यापासून संपूर्ण कोकणवासियांचं आणि प्रत्येक मराठी हो, नागरिकांचं. हो, हो. तर काका, सुरुवातीला हा शिवसेनेचा कारभार कुठून चालायचा? सुरुवातीला बाळासाहेबांचं घर होतं. सेनापती बापटच्या त्या बाजूला त्या साईडला त्यांचा ग्राउंडला फ्लॅट होता. प्रबोधनकार ठाकरेंचा. आणि हे सर्व एकच होते. राजसाहेब वगैरे, वडील वगैरे सगळे एका ठिकाणी व्हायचे. मग आम्ही बाहेर थांबायचो आणि आमचा जो शाखा प्रमुख आहे तो बाळासाहेबांना भेटायचा. मग आम्ही इतके वेळ आम्ही तिथंच थांबायचो. मग कधी कधी राजसाहेबांचे वडील यायचे आणि आम्हाला असे पकडायचे हाताला, "घरी जा बाबा, 11-12 वाजलेत, घरी जा, बाळाला त्रास देऊ नका," असं सांगायचे. एवढं मला आठवतं आता अजून पण. म्हणजे काका, मी एक विचारतो, सुरुवातीला हा शिवसैनिकांना राजकीय संघर्ष करावा लागला होता का? हो, हो. खूप करावं लागला. कोणाबरोबर तो करावा लागला? कमिशनबरोबर. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. मी बंडू शिंदे त्यावेळेचा मोठा शिवसेनेचा जबरदस्त म्हणजे आपला हा जो आहे ना, आनंद आहे ना, आनंद हा त्यांचा शिष्य. मी त्यांचा जवळचा एकदम बंडू शिंगरेचा. तर 1967ला कमिशनने एक सभा घेतली. कुठे? कामगार माल्यावरती. आणि त्यावेळेस कोणते कॉम्रेड पाटकर आणि डांगे-बिंगे सगळे होते. आणि त्यांनी पहिलं काय म्हटलं, शिवसेना बाळ ठाकरेने स्थापन केली, त्याच्या बापाने कधी हातात तलवार धरली होती काय? असं बोलल्यानंतर आम्ही जे चढून बसलो आम्ही, खूप धमाल केला आम्ही. बंडू शिंगरेने माईक खेचला त्यातला आणि सांगितलं, "डांगे तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही कमिशनर विकले गेले, तुम्ही देशद्रोही आहात." असं त्याने आवाज केल्यानंतर बंडू शिंगरेला इतकं मारलं, तो 3 महिने ऍडमिट होता केईएम हॉस्पिटलमध्ये. इथून संघर्ष सुरू. आणि संपूर्ण आम्ही मग कम्युनिस्टांची ही झाली. त्यांचं हे उतार होत चालला. दळवी बिल्डिंग कम्युनिस्टांचं मोठं हे होतं. दळवी बिल्डिंग म्हणून प्रसिद्ध आहे. सेंट्रल तिकडे त्यांचं मोठं ऑफिस होतं. ते ऑफिस बंडू शिंगरेने मागून पायपावर जाऊन काचा फोडून आतमध्ये घुसून ते समज जाळून टाकलं आतमध्ये. म्हणजे कम्युनिस्टांची इतकी वाहतात आम्ही करून टाकली शिवसैनिकांनी. आणि मग शिवसेना फॉर्म मध्ये आली. बरं. पहिली विधानसभा 1978 मध्ये तुम्ही लढवली. एकही आमदार आला नाही. त्याबद्दल तुम्ही काय? नाही, त्यावेळेला जसं आता राजसाहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा होतात, लोक मतं देत नाही, तसं त्यावेळेला पण झालं. त्यावेळेला पण झालं. म्हणजे तेच पुन्हा 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 ते ती मी आता बघतोय. स्टोरी जी आहे, तीच हो. कथा आहे. तशी रामायण महाभारताची पुन्हा घडते. हो, हो. तसं नक्कीच काका. भाषण सुंदर बाळासाहेब पेटवायचे आम्हाला. ओके. जसं राजसाहेब आता तुम्हाला पेटवतायत तसेच ते पेटवायचे. एक प्रश्न अजून असा आहे, कृष्णाई देसाईंचा जो खून 1970 मध्ये झाला, हो. तुम्हाला काही सांगता येईल? ते काय त्यावेळेला म्हणजे माझे काही मित्र पण होते. प्रकाश इंबळकर वगैरे, रामू राणे असे माझे मित्र होते. आम्ही त्यावेळेला सगळे यंग ना. मग भगवागाड तयार केला होता. बाळासाहेबांना भीती होती कृष्णा देसाईपासून. कम्युनिस्ट सगळे हे होते, भाईगिरी करणारे होते सगळे. मग लोकांना असं वाटलं की केव्हा ना केव्हा ते बाळासाहेबांवरती हल्ला करते, मग ह्याला संपवायचं. म्हणून ते भगवा गाडने त्याला मारलं.
निर्णय द्यायला. काका, मुंबई महानगरपालिका पहिली महानगरपालिका निवडणूक केव्हा लढवली आणि किती नगरसेवक ते मला वाटतं शिवसेनेच्या? साधारण 78ला असं मला तर नक्कीच आठवत नाही. पण 42 नगरसेवक पहिलेच निवडून आले पहिल्याच वेळेला. सुंदर. जसं तर राजसाहेबांच्या वेळेला पहिला 13 आमदार आले ना, बरोबर. तसे 42 नगरसेवक निवडून आले. तर बाळासाहेब जेव्हा माझे 42 वाघ नकायची वाघ नका असं बाळासाहेब अभिमानाने सांगायचे. आणि अशा प्रकारे ही नगरपालिकेमध्ये शिवसेनेने प्रवेश केला. आणि नंतर मग भाजप बरोबर जेव्हा युती झाली तेव्हा मग सत्ता आली महापालिकेत. मुंबईचा आजही जबाबपुरी झाली त्याला जबाबदार कोण आहे? शिवसेनाच आहे त्याला. शिवसेना म्हणजे शिवसेनेचे जे नगरसेवक गेले निवडून, आमदार गेले निवडून, त्यांनी ते सर्व खाल्लं. बाळासाहेब काय करू शकले नाही. बाळासाहेब म्हणाले कधी किती वेळा म्हणायचे की शिवसेना बरखास्त करतो, शिवसेना बरखास्त करतो, हे जाऊन पाया पडायचे. बाळासाहेब पण वैतागले होते त्यावेळेला. नक्कीच ही खंत आहे. हे सगळे हे नगरसेवक म्हणजे नगर भक्षक झाले आहेत. नगरसेवक पद मिळाल्यानंतर त्यांनी इतकं वाट लावली ना मुंबईची, ही बजबजपुरी वाढली नसती नाही तर स्ट्रीट घेतलं असं पुढे झोपडी बांधायला द्यायची नाही, झोपड्या एक तर झालं असतं. पण नाही केलं या लोकांनी. यांनी झोपड्या उभ्या केल्या, पैसे द्यायचे आणि झोपड्या उभ्या करायच्या. नक्कीच खंत अशी आहे. वाट लावली या नगरसेवकांनी. बाळासाहेबांनी नाही, नगरसेवकांनी. नक्कीच खंत आहे. मुंबईचं हो दुसरं नाव प्रसिद्ध हो. ओळखली जाते ती झोपडपट्टी. हो. मी 57ला जेव्हा मुंबईत आलो तेव्हा सकाळी फुटपाथ साफ करायचे हे म्युन्सिपालिटीचे लोक. सकाळी येऊन आम्हाला आठवायचं. संध्याकाळी सामसूम 7ला कोणी नसतं मुंबईमध्ये. इतकी मुंबई एकदम मस्त मैदानं होती खूप. सगळी खाल्ली या लोकांनी. झोपडपट्ट्या का आणि कशा निर्माण झाल्या मुंबईमध्ये? झोपडपट्टी कसं त्यावेळेला कसं होतं, बिल्डिंगची कामं चालायची नाही, ते कामाठी लोक यायचे. आता दुसरे भैये बी येतात, त्यावेळेला कामाठी यायची, त्याला आम्ही कामाठी म्हणायची. ते लोक कुठेतरी झोपड्या बांधायचे आणि त्या झोपड्या बांधून बिल्डिंग बांधून झाले की झोपड्या पाडवायला पाहिजेत ना. मग ते समाजवादी पार्टीचे लोक तेव्हा समाजवादी पार्टीच्या लोकांनी त्या झोपड्या वाचवल्या आणि अशा प्रकारे झोपड्यांचं पेव सुरू झालं. मग ह्या झोपडपट्ट्या होऊ नये यासाठी काय उपाय करावा असे तुम्हाला वाटतं? नगरपालिकेचं काम होत होते. नगरपालिकेमध्ये सगळं त्यांना माहिती असते, कोण कुठे झोपड्या बांधतात ते. पण नगरसेवकच जर नगरभक्षक असतील, आता समजा तुम्ही नगरसेवक आहात, तुमच्या भागामध्ये झोपड्या झाल्या तर तुम्ही त्याला विरोध करणार, झोपड्या पाडवायच्या नाही. नगरसेवकाचं काम काय आहे? आपलं शहर जसं राजसाहेबांचं ब्ल्यू प्रिंट आहे असं शहर असायला पाहिजे, ते ह्या नगरसेवकांच्या डोक्यात नव्हतं. किंवा त्यावेळेला बाळासाहेबांनी ही दृष्टी जर असती, जी आज दृष्टी राज ठाकरेंना आहे, ब्ल्यू प्रिंट आणि तयार केली, बाबा शहर कसं असायला पाहिजे, आपला परिसर कसा असायला पाहिजे, ही त्यावेळेला बाळासाहेबांना दृष्टी पाहिजे होती. ही जर दृष्टी असती तर आज शहर आपलं मुंबई शहर जे आहे ते मस्त राहिलं असतं. मग नक्कीच मग आता जी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नवीन राजसाहेबांनी हो पक्ष तयार केलेला हो आहे, हो. त्याची ब्ल्यू प्रिंट मध्ये तुम्हाला काय बोलावं? खूप सुंदर आहे. मी ती अनेक वेळा मी ऐकतो ती याच्यावरती. खूप सुंदर आहे. म्हणजे शहरं कशी असावी हे चांगलं उदाहरण त्याने घालून दे. ते फिरतात ना संपूर्ण जगभर. पण आता ते आता राज ठाकरे ते आकाश फाटलं असतं ना, त्याला ठिगळी कशी मारता येत नाही, तशी राज ठाकरे आता काय मुंबईत तरी काय करू शकणार नाही. नवी मुंबईमध्ये अजून आहे, चान्सेस अजून आहे, ते करू शकतील राज ठाकरे. पण लोकांनी गजानन काळेसारखे लोक निवडून दिले पाहिजे, चांगले लोक निवडून दिले पाहिजे, तरुण सुशिक्षित लोक निवडून दिले पाहिजे. मग काका, आता जर ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये जर हे नगरसेवक निवडून जर महापालिकेत गेले तर त्यांनी पुढे कसं आपलं विभाग किंवा आपला प्रभाग, आपला वार्ड, ज्या निवडणुकीतून ते निवडून आलेत, कसं त्यांनी वागवलं मी पाहिजे? तुम्हाला सांगतो, इथून जर नगरसेवक आपण निवडून त्याला दिले तर त्यांच्यावरती त्यांचं राजसाहेबांचं कंट्रोल असणार. जसं नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचा कंट्रोल होता. कोणाची हिंमत नाही रस्ते बनवताना तिकडे जाऊन पैसे मागायचे. नक्की. नाशिकला जो त्याने हे उभा केला तो त्याच्यासाठी केला. म्हणजे त्यांच्या हातात कंट्रोल, कोणाची हिंमत नाही कुठच्या नगरसेवकाची जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागायची. आणि कॉन्ट्रॅक्टरला त्याने वॉर्निंग दिली होती, चांगले रस्ते बनवा, आणि खूप चांगले रस्ते आहेत. आणि आपल्याकडे बघा आता सगळे 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये गेलं पावसाळा आला की सगळे रस्ते उखडतात. म्हणून आपले जे नगरसेवक असतील ते नगर भक्षक असता कामा नये, नगरसेवक असायला पाहिजे खरे. नक्कीच. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हे भ्रष्टाचार मुक्त नगरसेवक असले पाहिजे. नक्कीच काका. हो. आता हा प्रश्न असा आहे की मुंबईत जो मराठी माणसाचा टक्का जो कमी झाला आहे
यासाठी तुम्ही काय जबाबदार कोणाला? त्याला पण शिवसेनाच जबाबदार आहे. कारण बाहेरच्या लोकांवर तुम्ही तुमचं काय, तुमच्याकडे सत्ता आली होती 1995ला सत्ता आली, मुख्यमंत्री मनोज जोशी झाले, त्यांनी काही केलं नाही. ते फक्त आपले कोहिनूरच्या शाखा उघडत बसले मनोज जोशी. त्यावेळेला त्यांनी 2000 आपल्या 1995च्या झोपड्या कायम केल्या, अडतोरी झोपड्या मनोज जोशीने. त्याच्यामुळे परप्रांतीय लोकांचं फावलं आणि पुन्हा झोपड्या उत्पन्न होत गेल्या आणि त्याही त्याने केल्या. आणि रिडेव्हलपमेंटचा जो भस्मासूर आहे ना, भस्मासूर तो त्याने उभा केला. त्याच्यामागे तो उद्देश होता. रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्या मस्तापैकी आपले बिल्डर असतील, आपली पार्टनरशिप असेल, म्हणून तो रिडेव्हलपमेंटचा हे केला. तर बिरजे काका, मी तुम्हाला हे विचारतो, तुमच्या तरुणपणी तुम्हाला कोणाकोणाची भाषणं आवडायची? मला एक मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे हे नेते मला आवडायचे. त्यांची भाषणं मधु दंडवते अतिशय, हे आमच्या कोकणातले आमचे खासदार, त्यांच्यामुळे आमची रेल्वे झाली, आणि झालीच नसते रेल्वे. मग काका, आता हे आताच्या वर्तमानामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता नेता आवडतो? मला राज ठाकरे. वा. बाकी सगळे सगळे मी ज्याचे सकाळी उठून तोंड बघू नये असे नेते आहेत. बाळासाहेबांनंतर आता मग राज ठाकरे. मला राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते. पण लोकांनी स्वीकारलं पाहिजे, मराठी माणसाने स्वीकारले पाहिजे. कसं आहे की मराठी माणसाला शाप आहे, तो पूर्वीपासून आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या मराठी लोकांनीच विरोध केला. नक्की. तसं इथे सुद्धा. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की मला ना मुस्लिमांची भीती ना ख्रिश्चनची भीती, मला भीती आहे ती हिंदूंचीच आहे, असं सावरकरांनी आपल्याला देऊन देतात. मी सावरकरांचा बघते की सावरकरांची सगळी पुस्तकं वाचली. तर काका, आताची जी भाषणं होतात, प्रत्येक पक्षामधले नेते मोठे मंडळी जी भाषणं करतात, त्या भाषणामध्ये जी असभ्यता आहे, जी भाषा वापरण्यात येते, त्यामध्ये कुठचा नेता आघाडीवर आहे? संजय राऊत. मला कसं सकाळी सकाळी मी वॉकिंग करून आलो ना की मला बातम्या लावायची पहिल्यापासूनची सवय. मी तर बातम्याच बंद केल्या. सकाळी उठला की तो भोंगा आपला चालू झाला. रात्री लावायचं, कुठेतरी लावायचं माहिती नाही, काजूची लावायचं काय, कशाची लावायची, सकाळी येऊन बोंब मारायची इकडे आणि घाणेरड्या शिव्या घालायच्या, काही वाटेल ते बोलायचं. बरोबर आहे. तर काका, आता शेवटचा प्रश्न आपल्या या मुलाखतीमध्ये, जे हिंदुत्व आहे आणि जे महाराष्ट्रातील मराठी आहे, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, मला असं वाटतं की आणखी 25 वर्षानंतर जर हिंदू जागा झाला नाही तर आपली स्वतंत्र होण्याच्या मार्गावरती ते आहे सगळं. एकंदर मी सगळं वाचतो. जसं हे तुमचं एक उलवा म्हणून एक कोणतरी एक संघटना आहे, त्यांची संपूर्ण, त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो मी. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना तेव्हा त्यांना हे दिलं, पाकिस्तान दिलं, नेहरूने आणि गांधीने दिलं. त्याच्यानंतर त्यावर त्यांच्या घोषणा काय होत्या माहिती आहे? लडके लिया हिंदुस्तान हंस के लेगे, लडके लिया पाकिस्तान हंस के लेगे हिंदुस्तान. ही आता त्यांचं जे मिशन आहे ते चालू आहे. आणि आम्ही हिंदू सगळे गाढ झोपलेलो होतात. आम्ही आपल्या करमणुकीमध्ये, आम्ही आपल्या त्याच्यामध्ये सगळे गुंग झालेले होतो आपण. आणि ही परिस्थिती मी सांगतो, आता माझं वय 79 माझं वय आहे. मला काळजी माझ्या नातवंडांची आहे. त्या नातवंडांचं काय होणार आणखी 25 वर्ष आम्ही नसू. त्या 25 वर्षानंतर हे सगळे लोक सगळे खूप त्याने हे केलेले. आणि त्यांनी काय केले, आता त्यांनी आपलेच फितूर पकडले हातात. हे उभाटा म्हणा, उद्धव ठाकरे. आता मला सांगा, तुम्ही बाळासाहेब सरळ सरळ बोलायचे, मी काँग्रेसमध्ये जायची वेळेस मी माझं दुकान बंद करीन. हा त्यांचा मुलगा कसा निघाला की ज्याने जाऊन त्याच्या मांडीला मांडी लावली. आणि आता तो मुस्लिमांशी काही बोलतच नाही. त्यांना मुस्लिमांचंच सगळं चांगलं वाटते. त्याला मुस्लिमांनी ही दिलं, कुराण दिलं, म्हणजे मला मराठी कुराण दिलं. अरे आपली ही काय, आपण हिंदू आहोत. आपला पवित्र ग्रंथ कुठचा? भगवद्गीता. तू त्यांना दे ना भगवद्गीता, ते घेतात का बघूया ती भगवद्गीता. तू कुराण घेतलं खुश. अरे कुठे बाळासाहेब आणि कुठे तू? मला हेच सांगायचं आहे जनतेला, एकही ह्याला मत देऊ नका. आणि ह्यांच्या बरोबर आहे त्यांनाही मत देऊ नका तुम्ही. यांची सगळी मतं मुसलमानावरती आहेत.
आणि आपल्याला हिंदू लोकांना तर घरीच धरतात. सकाळी एक आली होती प्रचाराला, मी तिला अशी झाडली त्याच्या मंदा म्हातारीच्या, ते माझ्याकडे आहे ते. आली, मला मी म्हटलं ही बाई आहे ना, ही बाई तिचं तुम्हाला रेकॉर्डिंग नको काय? तुम्ही म्हटलं हा, म्हटलं मोदी आहे, मोदींना आम्ही मानतो, कारण राज ठाकरेंनी पण सभेमध्ये पाठिंबा दिलाय मोदींना. म्हटलं इथे म्हटलं आम्ही हे नाही, म्हटलं आमचा उमेदवार गजानन काळे. त्याला बोललो मी सकाळी. म्हणजे नक्की यावर्षी परिवर्तन होणार. नक्की होणार, नक्की होणार. बेलापूर विधानसभा 151 मध्ये हो हो, परिवर्तनाची लाट आहे आणि ह्यावेळेस मात्र इतिहास घडणार. इतिहास घडणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हो हो सन्माननीय गजानन काळे जे राजसाहेबांचे शिलेदार आहेत, हो, येस, त्यांचा विश्वास पूर्ण होणार आहे. पूर्ण होणार. तर मित्रांनो, तुम्ही बघताय बिर्जे काकांनी आज आपला एकदम भावनिक आणि संवेदनशील जो 1966 पासून शिवसेनेचा जो आराखडा आहे तो आज इथे त्यांनी त्यांच्या मनातून व्यक्त केला. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांच्या वेदना आणि हे राजकारण कशा प्रकारे खालच्या दर्जाचं होत गेलं आणि कशा प्रकारे ती पूर्ण रूपरेषा बदलत गेली याचं त्यांनी सविस्तर या ठिकाणी आज मनातील शोकांतिका या ठिकाणी व्यक्त केली. बिर्जे काका, आणि मी ह्याच्या इथल्या नवी मुंबईतल्या हिंदू लोकांना सांगतोय, नवी मुंबई प्रक्षोभक होत चाललेली आहे. तुम्हाला कल्पना असेल, इथे बाहेरचे रोहिंग्या आलेले आहेत, बाहेरचे मुसलमान आलेले आहेत, दबा धरून बसलेले आहेत. एक ना एक दिवस हे लोक उठाव करतील आणि मग मंदा म्हात्रे नाही तर हा संदीप नाईक कोणी मदतीला येणार नाही मराठी माणसाच्या, हिंदू लोकांच्या. येईल तर मनसेची येईल. आज जे बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली तशीच मनसे राज ठाकरेंनी उभी केलेली आहे. तेच तुमच्या मदतीला येतील, बघा तुम्ही. आणि एक ना एक दिवस इथं संघर्ष होणार आहे, लढाई होणार आहे. 93ला झाली, त्याच्या आधी पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही दंगली बघितल्या आहेत हिंदूंनी. हे करणार, होणार आहे. आणि त्यावेळेला फक्त राज ठाकरे आणि मनसे सगळे कामाला येणार आहेत आपले. तुम्ही बघताय की पुन्हा एकदा भाकीत आणि भविष्य काकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे बाळासाहेब त्यावेळेस ह्या महाराष्ट्रासाठी उभे राहिले त्यांचंच प्रतिरूप म्हणून राज ठाकरे साहेब या ठिकाणी उभे राहणार आहे. तेच ह्या ठिकाणी हिंदुत्वाचं रक्षण करतील. आणि मी ज्येष्ठ नागरिक बिर्जे काकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. काका, तुम्ही वेळ दिलात. खूप सुंदर अशा या ठिकाणी तुमचे अनुभव तुम्ही या ठिकाणी सांगितले. खूप खूप धन्यवाद. जय महाराज.